नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की पहा। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की अस्मिता आणि प्रिया या दोघींनी मिळून पुन्हा एकदा सायलीच्या विरुद्ध कट कारस्थान करायला सुरुवात केलेली आहे। आणि आता त्या दोघींनी नवीन कट रचलेला आहे, तो म्हणजे असा की एकादशीच्या निमित्ताने त्या दोघी काहीतरी अरबट सरबट खाणार, त्याचे रॅपर्स किचनमध्ये डस्टबिनमध्ये टाकून देणार आणि ते रॅपर स्वतःहूनच पूर्णाजी आणि कल्पनाच्या हाती आणून देणार आणि हे सगळं काही सायलीने केलं आहे असं तिला सांगणार। आणि आता दोघीही अगदी ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं वागतही असतात। आणि आता मस्त छान, आता अस्मिता प्रेग्नंट आहे, त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्या दोघींनी जेवण बाहेरून ऑर्डर केलेलं असतं। मलाई कोफ्ता, पनीर कोफ्ता त्यांनी मागवलेला असतो आणि आता तो यायला वेळ असतो आणि तोपर्यंत काहीतरी मनोरंजन करायचं म्हणून त्या दोघी हे सगळं फालतू काम करत असतात। तर आता इथे त्या ज्या वेळेस हे सगळं करतात आणि लगेचच कल्पनाला हाका मारतात, कल्पना आई आई लवकर ये, बघ इकडे काय आहे। कल्पना धावत पळत येते आणि विचारते, काय झालं अस्मिता, तू ठीक आहेस ना? पूर्णाजी सुद्धा तिकडे येते आणि विचारते, काय झालं अस्मिता, तू बरी आहेस ना? आणि तन्वी, काय ग, काय झालं, तू एवढ्या जोरजोराने हाका का मारतेस, तू ठीक आहेस ना? त्यावर लगेचच कल्पना म्हणायला लागते, अरे बोला ना आता दोघींपैकी कोणीतरी। त्यावर अस्मिता ही सांगायला लागते, आई अगं मी ठीक आहे, मला काहीच नाही झालेलं, तन्वी बघ काय दाखवते ते। त्याबरोबर आता प्रिया म्हणायला लागते, आई अहो बघा ना, बघा आपल्या डस्टबिनमध्ये काय सापडलं, म्हणजे मी इथे कचरा पडला होता, तो टाकण्यासाठी म्हणून डस्टबिन उघडायला गेले, तर त्यामध्ये मला हे सगळे खाण्याचे रॅपर्स सापडले, म्हणजे कोणीतरी उपवास मोडला आहे। त्याबरोबर लगेचच कल्पना अस्मिताला विचारते, अस्मिता हे सगळं तू खाल्लंय का? त्यावर अस्मिता म्हणते, अगं मम्मा मी कशाला खाऊ हे सगळं, आताच थोड्या वेळापूर्वी साबुदाणा खिचडी खाल्ली ना मी, मग आणि आज तू सांगितलंस ना की भागवती एकादशीचा उपवास आहे म्हणून तुम्हा सगळ्यांचा, मग तुमचा उपवास असताना मी हे सगळं खाऊ शकेन का? मी यातलं काही खाल्लेलं नाहीये, मला तर असं वाटतंय ना की हे सगळं ह्या सायलीनेच खाल्लं असणार। आता सायलीने खाल्लं असणार असं म्हटल्यावर सायली त्यांच्याकडे बघायलाच लागते, तिला खूप मोठा धक्का बसतो। ती लगेचच कल्पनाकडे बघते, कल्पना सायलीवरती चिडते आणि तिला म्हणत असते, जर करायचं नव्हतं तर मी करेन असा मोठेपणा करत मिरवायला कोणी सांगितलं होतं? कोणी विचारलं होतं का उपवास करायचा आहे की नाही ते तुला? त्याबरोबर आता इकडे सायलीला वाईट वाटतं। सायली म्हणते, आई अहो पण मी असं काही केलेलंच नाही आहे, मी का मोडू भागवती एकादशीचा उपवास? पाहिजे तर तुम्ही विचारा मधुभाऊंना, मी दरवर्षी भागवती एकादशीचा उपवास निर्जळी निरंकार पकडते, तेव्हा कधी नाही आणि आता उपवास मोडेन मी असं वाटतंय का तुम्हाला? पूर्णाजी तुम्हाला तरी वाटतं का हो की मी उपवास मोडेन म्हणून? आता पूर्णाजी सायलीशी बोलत नसली, वाईट वागत असली तरीसुद्धा तिला या गोष्टीची खात्री नक्की असते की सायली ही भागवती एकादशीचा उपवास नाही मोडणार। पूर्णाजी म्हणते, मला वाटत नाही की या मुलीने असं काहीतरी केलं असेल। सायली म्हणत असते, अहो पूर्णाजी तुम्हाला वाटत नाही आहे असं का म्हणताय, खात्री देऊन सांगा, मी खरंच असं काहीही केलेलं नाही आहे। पण सायलीचं कोणीही काही ऐकून घेत नाही आणि सगळेजण तिकडनं निघून जातात। आता सायलीने ठरवलेलं असतं की मला माहीत आहे हे सगळं प्रियानेच केलेलं आहे आणि तिने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे, मी तिला आता सोडणार नाही। आणि मग आता सायली ही प्रियाच्या बेडरूममध्ये झाडू आणि सुपलं घेऊन आलेली असते आणि आता ती म्हणत असते की मला अडकवण्यासाठी प्रियाने नक्कीच बेडरूममध्येच काहीतरी खाल्लं असणार आहे आणि रॅपर्स नेऊन फक्त किचनमध्ये टाकले असणार आहेत। आता मी हिच्या बेडरूममधून व्यवस्थित झाडून घेते, एकदा की झाडायला सुरुवात केली की नक्की मला हिच्या बेडरूममध्ये काहीतरी सापडणार, कारण प्रियाला कचरा केल्याशिवाय जमतच नाही। आणि मग सायली झाडून घ्यायला सुरुवात करते आणि तिथे तिला आता खाल्लेले काही तुकडे वगैरे सापडतात। त्याबरोबर ती लगेचच कल्पना, पूर्णाजी, अस्मिता, प्रिया सगळ्यांनाच हाका मारून बोलवते। प्रिया सायलीवरती चिडते आणि तिला म्हणत असते, ए तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या रूममध्ये येण्याची, मी नसताना तुला कितीदा सांगितलंय माझ्या खोलीमध्ये यायचं नाही म्हणून? अस्मिता सुद्धा सायलीला म्हणायला लागते, तुला कळत नाही का ग, एकदा सांगितलंय ना तिने माझ्या रूममध्ये यायचं नाही म्हणून, मग कशाला आलीस रूममध्ये? त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पना सुद्धा सायलीला म्हणायला लागते, का तुझ्या वडिलांनी एकदा त्यांच्या रूममध्ये येऊन गेल्यानंतर तुझं पोट नाही भरलेलं की पुन्हा तू माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीत आलीस? हे बघ, पुन्हा तू त्यांच्या खोलीत आलेलं मला आवडणार नाही या। सायली म्हणत असते, आई पण एकदा माझं ऐकून तरी घ्या, मी काय सांगते ते। आणि मग ती त्यांना ते रॅपर दाखवत म्हणते की हे बघा, हे एक खाऊचं रॅपर इथेच राहिलं होतं आणि त्याबरोबर हे तुकडे ताकडे सुद्धा खाल्लेल्या वस्तूकांचे मला सापडले। हे सगळं जर मी खाल्लं होतं तर तन्वीच्या खोलीत या सगळ्या वस्तू काय करतायत?
कारण हे सगळं मी खाल्लंच नव्हतं, हे सगळं तिनेच खाल्लं होतं आणि त्याचा खोटा आळ तिने फक्त माझ्यावर घातला. प्रियाने याआधी कधीच उपवास केलेला नाही आहे, त्यामुळे तिला उपवास करायला जमणार नव्हतंच. ती खोटं बोलली आणि तिला झेपत नव्हतं ना, म्हणून तिने हे सगळं खाल्लं आणि मग खाल्ल्यावरती कोणावर आळ घायचा म्हणून तिने माझ्यावर घेतला. त्याबरोबर प्रिया लगेचच म्हणायला लागते, आई तुम्हाला वाटतंय का मी असं करेन? अहो नाही हो, मी असं नाही केलेलं. त्याबरोबर आता कल्पना म्हणत असते की मग कोणी केलं हे सगळं तन्वी? आता कल्पनाला प्रियावर चिडण्याशिवाय काहीच पर्याय नसतो, कारण की खरोखर पुरावे तिच्या समोर असतात. मग ती म्हणते, तुला जर उपवास मोडायचाच होता तर उपवास धरल्याचं नाटक केलं कशाला? कोणी सांगितलं होतं का तुला हे सगळं करायला? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. इतक्यात अश्विन घरी आलेलं असतो. अश्विनची एक महत्त्वाची फाईल घरी राहिलेली असते. आता अश्विन बघतो त्याच्या रूममध्ये ह्या सगळ्या जणी असतात, बाजार होत असतो. अश्विन म्हणतो, अरे एक मिनटं, काय चाललंय तुमचं? काय करताय? तुम्हा चौघींचा आवाज पार हॉलपर्यंत येतोय. हॉलमध्ये आवाज आला मला, म्हणून मी इथपर्यंत आलो. काय करताय ती चौघी जणी इथं? त्याबरोबर कल्पना ही तिला सांगायला लागते की बघ ना रे अश्विन, तुझ्या बायकोला उपवास धर अशी कोणी जबरदस्ती केली नव्हती ना. मगाशी ती स्वतःहून बोलली उपवास करते म्हणून, आणि आता हे असं काहीतरी खात बसली. त्याबरोबर आता अश्विन हा प्रियाचीच बाजू घेत म्हणतो, अगं मम्मा, कदाचित तिला नसेल झेपलं उपवास वगैरे करणं, किंवा तिला नसेल जमत हे सगळं, पण तुमच्या सगळ्यांचं मन राखायचं म्हणून ती बोलली असेल मी उपवास करते म्हणून. त्यात काय झालं एवढं? त्यावर सायली म्हणते, अश्विन भाऊजी, तिने उपवास करायचा की नाही हा सर्वस्वी खरोखर तिचा प्रश्न आहे. आणि जर तिला झेपत नव्हतं म्हणून तिने उपवास मोडला असेल ना, तर माझी काहीच हरकत नाही आहे. पण तिने उपवास मोडला तर मोडला, वरून माझं खोटं नाव घेतलं ना, मला या गोष्टीचा राग आला. त्यावर अश्विन म्हणतो, त्यात काय फरक पडतो? कोणाचं नाव घेतलं, काय झालं? अस्मिताताई 2 जीवांची आहे. कदाचित तिला इच्छा झाली असेल खायची, तिने खाल्ल्या असतील या वस्तू का? असो, उगाच या विषयावरून आता वाद घालत बसू नका, मी येतो, एवढं बोलून तो तिकडनं निघून जातो. संध्याकाळी अर्जुन ऑफिसवरून घरी आलेला असतो आणि तो नोटीस करतो की सायलीचं काही घरामध्ये व्यवस्थित लक्ष नाही आहे. अर्जुन सायलीला विचारतो, बायको काय झालं? तुझं लक्ष नाही आहे घरात व्यवस्थित? काही घडलंय का आज घरात? त्याबरोबर आता लगेचच सायली हे अर्जुनला सांगायला लागते, घडायचं काय हो, सगळं नेहमीचंच घडलं. अस्मिताताई परत आल्या आहेत. प्रियाला आज भागवती एकादशीचा उपवास झेपत नव्हता. तिने अरबट चरबट वस्तू का स्वतःच्या खोलीत बसून खाल्ल्या आणि ते रॅपर्स आणून किचनमध्ये टाकले. आईनं माझं नाव सांगितलं, मी जाऊन तिच्या खोलीत शोधलं, मला तिथे सापडलं आणि मी आईना ते सगळं परत सांगितलं. हीच आहे रोजची दिनचर्या. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणत असतो, बायको, ही तन्वी कधी सुधारणार आहे ना, मला खरंच कळत नाही. आणि आता तर काय, अस्मिताईसुद्धा तिला जॉईन झाली आहे. त्यावर सायली म्हणते, अस्मिताताईंना काही बोलू नका हो तुम्ही, जाऊ द्या, त्या 2 जीवांचे आहेत, त्यांना आपण सतत काय बोलणार? पण प्रियाला कळायला नको का? अस्मिताताई जरी काही बोलल्या तरी हिने त्यांना सांगायला हवं ना, असं नका वागू म्हणून. आणि आत्ता जे अस्मिताताई वागतील ना, त्याचा सगळ्याचा परिणाम त्यांच्या बाळावरती होईल. त्यांनी वाईट आता वागायला खरं तर नाही पाहिजे, पण अस्मिताताईंना हे सगळं नाही कळत आहे. त्याचबरोबर पुढे सायली म्हणत असते, आणि या सगळ्यात जास्त जर मला कोणाचं वाईट वाटत असेल, दया येत असेल ना, तर ती अश्विन भाऊजींची. अहो, अचानक ते मगाशी घरी आले होते, त्यांची फाईल घरी राहिली होती म्हणे, आणि त्यावेळेस त्यांनी तो सगळा गोंधळ बघितला आणि त्यांनी त्यांच्या बायकोची बाजू घेतली. जर त्यांच्यासमोर प्रियाचं खरं रूप आलं ना, तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. अर्जुन म्हणतो, आलं तर म्हणजे तिचा खरा चेहरा तर सगळ्यांच्याच समोर येणार आहे, मग अश्विन थोडी त्यातून बाजूला सुटणार आहे. त्यावर सायली म्हणते, अहो हो, पण अश्विन भाऊजींना ना या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल, त्यांना खूप वाईट वाटेल हो, कारण त्यांनी खूप मनापासून प्रेम केलं आहे तन्वीवरती. आणि रियाच्या त्यांच्या आयुष्यातून जाण्यानंतर ही त्यांच्या आयुष्यात आलेली दुसरी, आणि मला वाटतं त्यांना तर असं वाटत असेल शेवटची मुलगी आहे, पण आता त्यांना काय माहीत ही नक्की किती नालायक मुलगी आहे ते. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, आता या सगळ्या विषयांवरती आपण का चर्चा करत बसायची? अरे ते काय म्हणतात ते, स्वतः करून घेणं, स्वतःच्या पायावरती मारणं, अरे काय असतं ते मराठीत? सायली म्हणते, का बोलता हो तुम्ही मराठी? स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं, कुऱ्हाड असते ती. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो, तेच ते, दॅट इज दॅट, मी तेच म्हणत होतो. आता अश्विनने स्वतःहून आपल्याला काही न सांगता स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेलीच आहे, तर मग आपण काय करणार बायको? सायली म्हणते, वा, शाबास, स्वतःच्या भावाबद्दलच असं बोला, जा बरं तुम्ही फ्रेश होऊन या. अर्जुन छान फ्रेश होऊन तर आलेला असतो, पण त्याच्या लक्षात येतं की सायलीचा मूड काही बरा नाही आहे. मग अर्जुन आता सायलीबरोबर थोडी मजा मस्ती करत असतो, थोडा रोमांस करत असतो, जेणेकरून सायलीचा मूडसुद्धा फ्रेश व्हावा आणि तिलासुद्धा बरं वाटावं. आता अर्जुन जसं जसं सायलीच्या जवळ येत चाललेलं असतो, हळूहळू सायलीच्या मनात जो दुःख असतं, जो राग असतो, जे विचार असतात, ते हळूहळू शांत झालेले असतात आणि सायली आणि अर्जुन दोघं एकत्र थोडा वेळ स्पेंड करतात, क्वालिटी टाईम घालवतात. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा सकाळ तयार झालेला असतो, त्याला ऑफिसला जायचं असतं. आज त्याच्या 2 इयरिंग असतात, त्याचबरोबर त्याच्या
3-4 मीटिंगसुद्धा लाईंड अप असतात. त्याचबरोबर त्याला 1-2 ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनसाठी सुद्धा जायचं असतं. खूप गडबड अर्जुनच्याच असणार असते. त्यामुळे अर्जुन सायलीला सांगतो की बायको, मला तुला आज फोन करायला वेळ मिळाला नाही तर तू काय काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणून घरात असलेल्या दोन्ही भूतांपासून सांभाळून राहा. मॉन्स्टर आहेत घरात, मॉन्स्टर. सायली म्हणते, झालं पुन्हा तुमचं सुरू. काल समजून सांगितलं ना मी तुम्हाला, मी तर ताईंना असं काही बोलू नका म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं जस्ट चिल, आय एल जस्ट जोकिंग. त्यावर सायली म्हणते, असले कसले हो तुमचे जोक. अर्जुन म्हणतो, ओके बाबा, ओके, सॉरी, आय कांट डू दिस अगेन. त्यावर सायली म्हणते, नक्की. त्यावर अर्जुन म्हणतो, हो, पुन्हा नाही करणार. आणि मग अर्जुन हा आता ऑफिसला जायला निघालेला असतो. आता जाता जाता तो पुन्हा रोमान्सच्या मूडमध्ये आलेला असतो. सायली म्हणते, नको ना, जा ना तुम्हाला उशीर होत नाही आहे का ऑफिसला जायला. अर्जुन म्हणतो, ऑफिस आपलं स्वतःचं आहे. सायली म्हणते, स्वतःचं असलं तरी ते कामाची जागा आहे ना, वेळेत पोहोचणं गरजेचं असतं तिथे, तुम्ही निघा बरं. अश्विन म्हणतो, बायको, मग मी संध्याकाळी लवकर येऊ का. सायली म्हणते, आत्ताच म्हणालात ना तुम्हाला खूप कामं आहेत, 3-4 मीटिंग लाईंड अप आहेत, 2 इयरिंग आहेत, त्यानंतर 2-3 ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनसाठी जायचं आहे, फोन करायलाही वेळ मिळणार नाही, आणि आता विचारताय लवकर येऊ का. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, जर तुझ्यासाठी करायचं असेल ना तर मी सगळी कामं पोस्टपोन करू शकतो, उद्यावर करू का. त्यावर सायली म्हणते, काहीच गरज नाही आहे, निघा बरं तुम्ही. आणि मग सायली ही अर्जुनला खोलीच्या बाहेर जबरदस्तीने घालवून देते आणि त्याला म्हणते, बाय, जा लवकर. अर्जुन म्हणतो, काय ग बायको तू पण, आणि ती जबरदस्तीने आता अर्जुनला तिकडनं पाठवून देते. आता अर्जुनला ऑफिसला जात असताना रस्त्यात त्याला प्रिया ही महिपत बरोबर बोलताना दिसते. अर्जुन लगेचच तिचे काही फोटोज व्हिडिओज क्लिक करतो आणि पटकन घरी येतो. आता प्रियासुद्धा पटकन घरी आलेलीच असते. आता अर्जुनला असं अचानक घरी आलेलं बघून सायली विचारते, तुम्ही असे अचानक कसे आलात, आत्ताच गेला होतात ना. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट थांबा. अश्विन, पूर्णा आजी, मॉम, डॅड, सगळ्यांनी लवकर या. अस्मिताई, तू सुद्धा ये. सगळेजण खाली आलेले असतात. अर्जुन आता तो सगळा व्हिडिओ सगळ्या घरातल्यांना दाखवतो, सगळे फोटोज दाखवतो. आता हे सगळं बघून अश्विन खूप जास्त चिडतो आणि तो प्रियाला म्हणायला लागतो, तन्वी, हा सगळा काय प्रकार आहे. त्यावर आता प्रियाने ते सगळे फोटो व्हिडिओ पाहिलेले नसतात. ती म्हणते, काय झालं अश्विन विचारतो, मला पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर दे, तू आज कुठे गेली होतीस आता. त्यावर प्रिया म्हणते, अरे मी ना, ते माझं एक पार्सल येणार होतं, तर तेच आलंय की नाही ते चेक करायला गेले होते, बस, बाकी काही नाही. अश्विनच्या आता लक्षात येतं की प्रिया किती धडधडीत त्याच्याशी खोटं बोलते ते. आता सायली म्हणते, बघितलं अश्विन भाऊजी, आता तरी तुम्हाला पटलं ना की तुमची बायको किती खोटारडी येते. तुम्ही डोळे झाकून आंधळेपणाने तिच्यावर विश्वास ठेवत होतात ना, म्हणून तुम्हाला तिचा खोटारडेपणा कळत नव्हता. मांजर कितीही डोळे मिटून दूध प्यायली तरी तिला वाटत असतं की आपण जगाला दिसत नाही आहोत, पण ती संपूर्ण जगाला दिसतच असते. तसंच तुमची बायको खोटारडेपणा करते हे अख्ख्या घराला, अख्ख्या कुटुंबियांना माहिती पडतं, पण तरीसुद्धा तिच्या प्रेमाची खोटी पट्टी तुमच्या डोळ्यावर आहे ना, त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही. पण असो, आज यांच्यामुळे तुमच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला झाली आणि तुम्हाला तुमच्या बायकोचा खरा चेहरा किमान पाहता तरी आला. ही खरी अशीच आहे, खोटारडी आहे ही 1 नंबरची. आश्रमात राहिल्यापासून सुद्धा ही असंच वागायची, सगळ्यांशी खोटं बोलायची, खोटारडेपणा करायची. आश्रमात असलेल्या लहान मुलांबरोबर तर ही वाईट वागायची. तर मग आपण सगळे तर मोठमोठी माणसं आहोत, आपल्याबरोबर ही चांगलं वागण्याची अपेक्षाच करणं चुकीचं आहे. ही फक्त तुमचा वापर करून घेते. हिला तुमच्यावरती प्रेम वगैरे काहीच नाही आहे. तुमच्यावरती हल्ला झालेल्या महिपत शिखरेबरोबर हिला बोलण्याची नाहीतर काय गरज होती. प्रेम आहे ना हिचं तुमच्यावर. मागे ज्यावेळेस ही त्याला भेटायला गेली होती त्यावेळेस ही त्याला जाब विचारायला गेली होती असं हिने सांगितलं होतं. मग आता कशाला गेली होती, त्याच्याशी हितगुताच्या गप्पा मारायला की त्याच्याशी मैत्री करायला. बोल ना प्रिया, बोल, उत्तर दे. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, वहिनी काहीतरी विचारतायत तुला तन्वी, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याबरोबर मात्र प्रियाचं तोंड पूर्णपणे बंद झालेलं असतं, ती काही बोलत नसते. अश्विन प्रियाच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देतो आणि म्हणत असतो, लाज नाही वाटली तुला हे सगळं वागताना. अगं सगळ्यात जास्त विश्वास ठेवला मी तुझ्यावरती, तरी फसवणूक केलीस तू माझी. तुझ्या आयुष्यात आनंद यावा, तुला सुखाने जगता यावं, तुला कोणी नावं ठेवू नये म्हणून लग्न केलं होतं ना मी तुझ्याशी. प्रिया हे आता म्हणायला लागते की अरे अश्विन मी काही नाही केलेलं, मी खरं बोलते, हे सगळं खोटं आहे. ही सायली आणि अर्जुन ना मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. अश्विन पुन्हा एक खणखणवून ठेवून देतो आणि म्हणत असतो, आता तरी आठवतंय का सगळं, की पुन्हा आणखीन एक ठेवून देऊ म्हणजे सगळं आठवायला लागेल. प्रिया तिच्या गालावरती हात ठेवते. अश्विन म्हणतो, मला वाटतं आता आठवत असेल सगळं, बोल पटापट. त्याबरोबर आता प्रिया काही बोलत नसते. मग अश्विनच बोलायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की तुला लाज नाही वाटली का गं हे सगळं करताना, का केलंस हे सगळं. अगं तुला चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी केलं होतं ना मी. पुन्हा तेच सांगतोय मी तन्वी, तरी तुझ्या लक्षात काय येत नाही आहे, का तू उत्तर देत नाही आहेस. आता पूर्णाजीसुद्धा चिडते. पूर्णाजीसुद्धा प्रियाला म्हणायला लागते, तन्वी असं का वागलीस तू, तुला काहीच वाटलं नाही का गं असं वागताना.
कशासाठी केलंस हे सगळं? काय गरज होती? अगं ज्या माणसाने तुझ्या नवऱ्यावरती हल्ला केला त्याच्याबरोबर तू एवढ्याच शांतपणे कसं काय बोलू शकतेस? एवढं सलगीने कसं काय वागू शकतेस? आता आपल्या अर्जुनला सलगी हा शब्द कळलेला नसतो. अर्जुन सायलीकडे बघायला लागतो. सायली त्याला सांगते व्यवस्थित, प्रेमाने. त्यावर अर्जुन म्हणतो येस, इट्स माय पॉईंट. कसं काय वागू शकतेस तू त्याच्याशी एवढं सलगीने? सांग ना तन्वी, बोल, आहे तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर. सलगीने का सायली म्हणते नको ना, त्या शब्दाचा वापर नका करू तुम्ही इंग्लिशमध्ये वापरा तो शब्द. त्यावर अर्जुन म्हणतो ओके. आणि मग अर्जुन म्हणतो काय गरज होती तुला त्या माणसाबरोबर एवढं कम्फर्टेबली बोलायची? कोण आहे तो आपला? सांग ना. की आता पुन्हा त्याला काहीतरी जाब वगैरे विचारायला गेली होतीस तू? प्रत्येक वेळेस काहीतरी जड जड भारदार शब्द वापरतेस आणि तेवढी वेळ मारून नेत असतेस तू. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो का वागलीस तू तन्वी असं? काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? अर्जुन म्हणतो अरे तेच प्रश्न काय विचारतोस तुझ्या बायकोला अश्विन? ती काय लहान मुलगी आहे का की तुला ती पटापट प्रश्नांची उत्तर देईल म्हणून? ह्याच्यापेक्षा लहान मुलं तरी फटाफट बोलतात. त्यांची चूक असेल तर ते सॉरी बोलून पुढे अग्री करून निघून जातात, पण तुझी बायको ते पण करत नाही. अश्विन म्हणतो का वागलीस? बोल तन्वी. नाही, तुला ना आत्ता मला काही विचारायची संधीच द्यायची नाही आणि काही सांगायची सुद्धा द्यायची नाही. तू या घरात राहण्याच्या लायकच नाही आहेस. तू मुळात माझी बायको होण्याच्या लायक नाही आहेस. दादा वहिनी मला एवढ्या दिवसांपासून समजावत होते, पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता. मला वाटलं होतं की ते चुकीचे आहेत, ते खोटं बोलत आहेत, तू खरं बोलतेस. पण माझं चुकलं. इतके वर्षांपासून मी ज्या भावाबरोबर लहानाचा मोठा झालो त्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये तुझ्या येण्यानंतर फूट पडली, भांडणं झाली. या साध्या गोष्टीसुद्धा माझ्या लक्षात आल्या नाही. पण आता नाही, आता बास. सायली ही लगेचच अश्विनला म्हणत असते अश्विन भाऊजी मला कळतं आहे तुम्हाला या गोष्टींचा खूप त्रास होतो, पण प्लीज आता जे काही कराल तो योग्य तो विचार करून निर्णय करा. पुन्हा भावनेच्या भरात येऊन काहीही ठरवू नका. अश्विन म्हणतो वहिनी आता विचार करण्याची आणि ठरवण्याची वेळ निघून गेली आहे. आता ही मुलगी ह्या घरात आणि माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही याची मी काळजी घेईन. आणि मग तो आता प्रियाला घराच्या बाहेर हकलवून देतो. आणि आता अशा पद्धतीने अश्विन, कल्पना, पूर्णाजी, अस्मिता, प्रताप या सगळ्यांच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आलेला आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. अर्जुनला मात्र या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो आणि आता अर्जुन हा म्हणत असतो दी हॅपी एंडिंग. त्याबरोबर सायली त्याच्याकडे बघते. इथे घरातले सगळे नाराज आहेत आणि याला हॅपी एंडिंगचं पडलं आहे असं तिला वाटत असतं. अर्जुन म्हणतो अरे पण आपल्यासाठी तर हॅपीच एंडिंग आहे ना, ते आपल्याला किती त्रास द्यायची. मग आता आपली तर हॅपी एंडिंग आहे. मी तर बाबा खूप हॅपी आहे. तुम्ही हॅपी असा नाही तर नसा मिसेस सायली. त्याबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण तुम्हाला काय वाटतं अर्जुनचे बोलला ते योग्य आहे का? प्रियाला घराबाहेर काढलं म्हणजे ही फक्त अर्जुनसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा हॅपी एंडिंग आहे का? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक आठवणीने करत जा, जेणेकरून आम्हाला पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी असे छान मोटिवेशन मिळत राहील. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर त्याचबरोबर मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? आता सायली म्हणाली की गरोदरपणात स्त्रियांनी वाईट कामं करायची नसतात किंवा वाईट गोष्टींचा विचार करायचा नसतो, त्याने बाळावरती वाईट गोष्टींचा जास्त प्रभाव पडतो. हे सगळं खरं असेल का? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तुमचं यावर काय मत आहे तेही जाणून घेणं प्रेक्षक म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. चला तर मग पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.